आनंद दिघे ही फार मोठी व्यक्ती होती. त्यांचं एक वैशिष्ट्य असं होतं की आनंद दिघे हे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना देवासमान मानायचे. बाळासाहेबांच्या वाढदिवसाला त्यांचं पाय धुण्याचं काम ते करत होते दिघे साहेब. अक्षरशः सारखेच ते त्यांना मानत होते बाळासाहेबांना. आणि म्हणून काही लोक जे म्हणतायत की बाळासाहेबांपेक्षा दिघेला आणखी उंच करण्याचं काम चाललंय, निकालाच खोटं चुकीचं दिशाभूल करण्याचं वक्तव्य आहे. ते होऊ शकत नाही. बाळासाहेबच आहेत. बाळासाहेबच आहेत. पण धर्मवीर आनंद दिघेंचं देखील काम जे चाललं होतं त्याला आशीर्वाद बाळासाहेबांच्यामुळेच चाललं होतं. पण उद्धव ठाकरेंना भीती असावी की माझ्यापेक्षा महाराष्ट्रात कोण मोठा भविष्यात होता कामा नये. जसे अनेक नेत्यांचे पंख कापले त्यांनी माझ्या सकट, सो त्यांचंही पंख कापण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केले की काय हा संशय देखील माझ्या मनामध्ये निश्चितपणे आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांना काय माहिती आहे मला याची कल्पना नाहीये. पण आनंद दिघे आणि मी आम्ही दोघे जवळचे मित्र होतो. ज्यावेळेला 95ला शिवसेनेचं शासन आलं होतं त्यावेळेला आनंद दिघे ही ठाण्याची विकास कामाची आधी माझ्यावर द्यायची. मी ते म्हणजे ते आणायचो आणि माझ्या हस्ते ते घ्यायचे ठाण्यामध्ये. आणि म्हणून मला वाटतं या बाबतीमध्ये आता अधिक चर्चा करण्यापेक्षा आनंद दिघे हे शेवटच्या माणसापर्यंत पोचावे या बाबतीमध्ये चित्रपटाच्या माध्यमातून जो कार्यक्रम एकनाथ शिंदे यांनी घेतलाय तो अतिशय स्तुत्य असा आहे असं म्हणेन मी. आनंद दिघे ह्या आताच्या नवीन पिढीला कल्पना नव्हती त्या पिढीपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचण्याचं काम हे एकनाथ शिंदे करत आहेत. चांगलं काम करत आहेत. त्यांचा खून कुणी केला, काय केला, कसा केला, त्यांचा मृत्यू कसा आला ही आता ती निवडणुकीच्या तोंडावरची वेळ नाही. ही वेळ नाही. मात्र एवढं मला माहिती आहे की आनंद दिघेंचा ठाणे जिल्हा प्रमुखाचा राजीनामा उद्धव ठाकरेंनी मागितला होता हे मला माहिती आहे. आणि त्याच काळामध्ये ज्यावेळेला हा अपघात घडला ते हॉस्पिटलला ऍडमिट होते त्याच 8-10 दिवसाच्या दरम्यानमध्ये त्यांनी स्वतः आनंद दिघे मला बोलले होते. स्वतः आनंद दिघेंची माझी चर्चा झाली होती या विषयावरती. आणि म्हणून एक गोष्ट नक्की आहे की आनंद दिघेंचं खच्चीकरण करण्याचं काम उद्धव ठाकरे करण्यात त्यावेळेला होत होतं हे 100% सत्य आहे. यांचे लाडक्या बहीण योजनेच्या बाबतीमध्ये माझ्या माय भगिनीला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे यांच्या विरोधकांच्या पायाखाली नाव बसवलेली आता. आता आमचं काय होईल? लोकसभेमध्ये थोडंसं जिवंत होण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी, पण या एका योजनेमुळे तर सगळ्या माय भगिनी आमच्या एकनाथ शिंदेच्या पाठीशी, आमच्या देवेंद्रजींच्या पाठीशी, आमच्या अजितदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. तितकं महाराष्ट्रात दिसतंय. अरे पैसाच टाकायचा असेल तर गरिबांसाठीच टाकतायत ना. होय, मी तर सांगेन एकनाथ शिंदेना हे खजिनाचे दरवाजे सगळे उघडून टाका आणि द्या माझ्या माय भगिनीला पैसा. आम्ही अंबानीला आणि कोणाला पैसा देत नाही ना. आम्ही उद्योगांच्या घशात टाकीत नाही ना. हा पैसा नेमका सर्वसामान्य गरीब महिलेच्या विकासासाठी पैसा जातोय. पण यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यांना माहिती आहे या योजनेचा इतका फटका बसणार आहे की यांची निवडणुकीमध्ये यांचं पाणीपत होणार आहे. आणि म्हणून सगळी चाललेली सगळी नौटंकी आहे असं मी म्हणेन. धन्यवाद. आदित्य ठाकरेला आणि त्याच्या दौऱ्याला मी 1 करोडची देखील किंमत देत नाही. हे ऐत्या देवावर आढळून बसलेत. या पिल्लाचं योगदान काय पक्षासाठी? कोण आहे ते? शिवसेना मोठी आम्ही केली. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 सालामध्ये शिवसेनेला जन्म दिल्यानंतर खऱ्या अर्थाने शिवसेना मोठी कोणी केली असेल तर ती माझ्या कोकणी माणसाने मोठी केली. शिवसेना मोठी करण्यामध्ये कोकणाचं मोठं योगदान आहे. आता हे कालचं पिल्लू याला काय माहिती आहे? याला काय माहिती आहे? आणि या कुणाच्या अंगावरती येतोय? आमच्या अंगावरती. हा बेमान आहे आदित्य. मी एन्व्हायरमेंट मंत्री असताना, पर्यावरण मंत्री असताना माझ्या चेंबरला येऊन बसायचा, माझ्या मिटिंगमध्ये येऊन बसायचा, माझ्याकडून सगळं खातं शिकून घेतलं आणि मग मला बाजूला करून नेमकं माझंच खातं घेऊन बसला.
ही बाळासाहेब ठाकरेंची खानदान होऊ शकत नाही. ही बाळासाहेबांची शिकवण नाही आहे. मला काका काका म्हणायचा आणि काकाच्याच पाठीत खंजीर घुसायचं आणि त्याचंच खातं घेऊन बसायचं, ही उद्धवची अवलाद आहे. यांच्याकडनं आम्ही अपेक्षा काय आमच्या बाळगायच्या? तू कोणाच्या अंगावर येतोस? आमच्या अंगावर येतोस तू. आणि आमचं योगदान आहे ते. योगेश कदमला राजकारणातून पूर्ण संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी अनिल परबच्या खांद्यावरती बंदूक ठेवून सगळे प्रयत्न केले. म्हणजे आमची राजकारणाला खांद्याला नष्ट करायचा प्रयत्न करायचा उद्धव ठाकरेंनी. दापोली मतदारसंघातल्या मायबाप जनतेची मनापासून आभार मानतो की वाईट प्रसंगी ज्यावेळेला योगेश कदमला संपवण्याचा प्रयत्न झाला इथे दापोलीमध्ये उद्धव ठाकरेंकडून आणि अनिल परबकडून, तेव्हा सगळ्या लोकांची हकालपट्टी झाली. दापोली आणि मंडणगडच्या निवडणुकीच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकही एबी फॉर्म योगेशच्या हातात दिला नाही. आणि योगेशच्या सोबत जेवढे होते काय होते त्यांची हकालपट्टी केली आणि तिथे आयात केला राष्ट्रवादीचा माजी आमदार आणि त्याची सगळी टीम उभी केली. जगातला पहिला नेता असा पहिलाच आपल्याच आमदाराला आपण संपवणारा पहिला नेता उद्धव ठाकरे या जगातला. यांच्याकडनं आणखी आम्ही अपेक्षा काय बाळगायच्या? या ना तुम्ही. अरे तू काय आदित्य रणसंगीच्या बापाला पण बोलव इथं, आणि हिंमत असेल तर आदित्य किंवा बाप उद्धव यांनी इथे उभं दाखवावं या दापोलीमध्ये. नाही कोकणातली जनता गाडील तुम्हाला गद्दाराला बाप भेटायला तर नाव सांगणार नाही मी. कुणाच्या अंगावर तुम्ही येता? आमच्या अंगावरती. आम्हीचं योगदान आहे ना, म्हणून त्या खुर्चीतून बसलात त्या मातोश्रीमध्ये, म्हणून त्या खुर्चीतून बसलात मातोश्रीमध्ये. नारायण यांनी ज्या वेळेला बाहेर पडले तेव्हा हाच उद्धव ठाकरे याचा बाप आदित्यचा मला गाडीत पुढच्या सीटवर बसल्याशिवाय बाहेर पडत नव्हता मातोश्रीतनं. त्याची आठवण नाही? विसरलात त्याची आठवण तुम्ही? कुणाच्या अंगावर येत आहे? आमच्या अंगावर येत आहे. आणि म्हणून मागच्या 2.5 वर्षामध्ये, मागच्या 5 वर्षामध्ये योगेश कदम आमदार यांनी 2,500 कोटीचं काम या मतदारसंघात केलेलं आहे. काय तुमचं योगदान काय कशासाठी येत आहे आणि कुणासाठी येत आहे? जो बाडगा ज्यांनी शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर बसला आणि शरद पवारांनी गेला, त्या बाडग्यासाठी तुम्ही आमच्या अंगावर येत आहे. याची अवकात काय? आणि त्या बाडग्याचा राजकीय बातमी आहे. ज्या सापाला दूध मी टाकले ना, त्या सापाचा फणा कसा ठेचायचा राजकीय हे मला चांगलं माहिती आहे. आणि म्हणून आपण कुणाच्या अंगावरती येताचं भान ठेवा, फक्त भान ठेवा. त्याची किंमत तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मोजायला लागेल, राजकीय किंमत. धन्यवाद.